तर आज थोडंसं माझ्या मनातलं ना तुमच्याशी शेअर करते. सगळ्यात आधी पहिला माझी तयारी दाखवते. तर आज मसाला पॅकिंग करायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी जायचं होतं कुरिअर करायला आणि फर्स्ट टाईम सगळं करणार त्याच्यामुळे थोडीशी जरा हुरहुर लागलेली. म्हटलं दुसऱ्या दिवशी तयारी आजच करूया. सकाळी उठल्या-उठल्या इथे तांदूळ आहे ना 2 वाट्या घेतले, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि भिजत ठेवलं दिवसभर. संध्याकाळच्या वेळेस मसाला पॅकिंग केलं आणि म्हणजे खूप उशीरच झाला होता. सगळं होईपर्यंत 9:30 वाजले. जेवण करून घेतलं. अर्धी जेवणाची तयारी ना आधीच मी करून घेतली होती आणि एक 10 वाजता आम्ही जेवायला बसतो. चण्याची भाजी आणि चपातीच केली होती. त्याच्यानंतर किचन आवरून घेतलं मी. सकाळीसुद्धा लवकर उठायचं होतं. म्हणजे रात्रभर झोप लागणार नाही हे अगदी मला 100% माहिती होतं. म्हणजे कोणती पण गोष्ट करायला घेतली ना पहिल्यांदा, की मला चैन पडत नाही. म्हणजे ते जे काम आहे ना पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मला चैन पडत नाही आणि एकदा ते झालं पूर्ण का मग मी एकदम बिनधास्त माझा माइंड होऊन जातं आणि मग मी ते मग सगळं अगदी बिनधास्तपणे करते. पण पहिल्यांदा थोडीशी भीती वाटते. तर इथे मी आता काय केलं, की दिवसभर भिजवलेले डाळ आणि तांदूळ वाटून घेतले. त्यात मी वाटताना थोडासा शिळा भात घातलेला आहे. त्याच्यामुळे पीठ की नाही छान फुलून म्हणजे येतं फुलून आणि मग झाकून ठेवून दिलं. किचन आवरलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी 4:30 वाजता उठलेले आहे. झोपच नाही मला रात्रभर. घरातलं सगळं आवरलं आणि मग पोहोचलो आम्ही कुरिअर करायला. कुरिअर केलं. मिरचीसुद्धा खरेदी करायची होती. ते पण सगळं बघितलं जिकडे-तिकडे आणि नंतर आलो घरी. घरी येईपर्यंत 4 वाजले आणि तुम्हाला आता पीठ दाखवते. पीठ बघा किती छान पुरून आलंय ते. आता बनवायचं नव्हतं कारण कुणाला नव्हतं खायचं इडलीवर. त्याच्यामध्ये साईडला करून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मग मसाला खिचडी केली होती. तर चला मग ताईंनो, आता व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. मी मसाला आपल्या कस्टमरला कसा वाटला हे तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच सांगेन. फीडबॅक त्यांचा.